परिस्थिती राहील बरेच नाशिक लोक शहरात? पक्ष सोडून गेलेले आहेत. माझं मत असं आहे की शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा कारखाना आहे. बर मला असं वाटतं की ज्या झाडाला फळ लागलेलं आहे, आंबे लागलेले, आंब्याचं झाड, त्याच्यावरच लोक खडे मारणार आहेत. बर बावळीवर तर खडे मारणार नाही. आज आपण पाहतोय की सर्वीकडे जर पाहिलं तर फक्त शिवसेनेलाच सगळे मिळून धक्का द्यायचा प्रयत्न करतायत. बरं रोज बातम्या येतात, खिंडार पडतंय, परंतु रोज खिंडारच पडतंय. परंतु तटबंदी तशीच दिसते म्हणूनच खिंडार पडतंय असे बातम्या येत आहेत. अच्छा चालू आहे हा फेज आहे. मला बरं वाटतं हा फेज निघून जाईल. नाशिक महापालिका जी शिवसेने एक स्ट्रॉंग होल्ड होती तर ती या पुढच्या काळात राहील का नाही? आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचं बरेच काय परिस्थिती राहील बरेच नाशिक लोक शहरात? पक्ष सोडून गेलेले आहेत हे नक्कीच आहे. बरं ज्यांचे राजकीय दृष्ट्या प्रस्थापित आहेत, बरं ज्यांचे वेगवेगळे स्ट्रॉंग होल्ड आहेत मतदारसंघात, ज्यांचे पॉकेट आहेत, बरेच लोक पक्षाला सोडून गेलेले आहेत. पक्ष अडचणीत आहे हे नक्कीच आहे. बरं परंतु माझं मत असं आहे की शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा कारखाना आहे. बर प्रस्थापितांच्या विरोधात लढणारे लोक शिवसेनेतलीच आहे. बरं म्हणून जे प्रस्थापित होतात ते शिवसेना सोडून निघून जातात बरं आणि नवीन तयार होतात, ते पुन्हा प्रस्थापित व्हायचा प्रयत्न करतात. मला वाटतं याच्यातून शिवसेना चालूच आहे. आज 59 वर्षापासून चालू आहे, ओके. पुढे चालू राहणार. आणि शिवसेना जो नाशिक महापालिकेचा जो मुद्दा आहे, शिवसेना आपली ताकद राखेल का नाशिक शहरात? मला खात्री आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही ती निवडणूक लढू. बरं आणि जरूर त्याच्यात काहीतरी वेगळं चित्र दिसत. आम्ही गेल्या वर्षभरामध्ये असं ऐकलं की जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार शिंदेच्या खासदारांना भेटले, शिवसेनेच्या खासदारांना भेटले की चर्चा सुरू होती ऑपरेशन टायगरची. तर गेल्या वर्षभरामध्ये ऑपरेशन टायगर साठी काही प्रयत्न झाले होते का? तुम्हाला काय ऑफर आली होती का? नाही, मला कोणी भेटलेलं नाहीये. बरं आजपर्यंत मला कोणी भेटलेलं नाही. बरं मी चर्चा टीव्हीवर पाहतो किंवा वर्तमानपत्रात आपण वाचतो किंवा बाहेर ऐकतो, युट्यूबवर चॅनलवर येतात किंवा कुठं असलं आम्ही भेटतो. खास करून मला वाटतं श्रीकांतजी भेटतात. ओके. सगळेच एकमेक मराठी खासदार आहे, आम्ही सगळे एकत्र भेटतो, कॅन्टीन मध्ये बसतो. बरं श्रीरंग आप्पा जास्त वेळा चर्चा करतात आमच्याशी. बरं परंतु राजकीय कधीच नाही. नरेश म्हस्के जे आहेत, बरं बरेच लोक असे होते की मी 14 ते 19 आमदार होतो तेव्हा, जे तेव्हा आमदार होते ते बरेच खासदार झालेले आहेत, तेव्हाचे काही संबंध आहेत. भेटणं बोलणं महाराष्ट्राची संस्कृती. आम्ही भेटतो, बोलतो, गप्पा मारतो, जेवण बरोबर करतो. प्रतापराव जाधव साहेब आहेत, आज मंत्री आहेत, ते शिवसेनेत होते, त्यांचे माझे वैयक्तिक संबंध आहेत. भेटणं बोलणं हे चालूच असतं. पण मग आता त्याच्यातून हे काही निर्माण होईल माझ्यापर्यंत काही आलेलं नाही. बरं पण तुमच्याकडे वॉच असतो का उद्धव ठाकरे पक्षाचा? अजिबात नाही, कोणी असं वॉच करत नाही, असं काही नाहीये. मला असं वाटतं की नेतृत्वाचा विश्वास आमच्यावर आहे. बरं आणि आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरू असं मला वाटतं. अनेकांना असं वाटत होतं की राजाभाऊ वाजे सिन्नर विधानसभेची निवडणूक लढवतील, तुम्ही एकदम दिल्लीचा मार्ग का पत्करला? मी पत्करलेलं नाही, मी विधानसभेचीच निवडणूक लढवण्याच्या तयारीत होतो. बरं मी पक्षाकडे मागणी केली होती की मला विधानसभा लढवायची. 19 साली माझा 2027 मतांनी पराभव झाला होता. बरोबर. ते शल्य माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये जास्त होतं आणि ते सगळे म्हणत होते की आपल्याला निवडणूक लढवायचीच आहे. बरं मी तयारी करत होतो विधानसभेची. अचानकपणे पक्षाने उमेदवारी जाहीर केली, त्या यादीत माझं नाव आलं. तुम्हाला विचारलं नव्हतं? मला विचारलं. अच्छा, तुम्हाला कुठं उमेदवारी म्हणजे तुमच्यासाठी कोणी प्रयत्न केले? मला सांगता नाही येणार कोणी प्रयत्न केले, परंतु काय नंतर मला समजलं की पक्षाने काही सर्वे केलेत. राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे सर्वे वेगळे होते. या सगळ्यांच्या सर्वेचे रिपोर्ट आदरणीय उद्धवजींकडे गेले आणि त्यांनी माझी उमेदवारी अचानकपणे जाहीर केली. मला माझी तयारी नव्हती, मनस्थिती नव्हती आणि एवढी मोठी निवडणूक लढवायची तयारी पण लागते. मी काही तयारी केलेली नव्हती. परंतु पक्षाने उमेदवारी दिली, निवडणूक लढवावी लागली, मी लढवली
आणि लोकांच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेने मी जिंकलो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.